नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत आंधळा न्याय या पुस्तकाच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं सुधा बोरकावे हिला महानंदाच्या खुनामध्ये अटक करण्यात आली आहे. आता पाहूयात पुढे. भपकेबाज पेहरावातील त्या दोन व्यक्ती सुधा बोरकावेच्या संगीत वर्गाजवळ उतरल्या. त्यावेळी रात्रीचा 1 वाजला होता. वर्गासमोर केवळ एकाच शिपायाचा पहारा ठेवण्यात आला होता. त्या शिपायाने दोघांकडे पाहिले. ते दोघेही जवळच कुठेतरी राहणारे असावेत आणि गाडी तिथेच ठेवून ते आपल्या घरी जाणार असावेत असा विचार त्यांनी केला. सर्वत्र सामसूम होती. पिक्चरला गेलेला एखादाच त्या चिंचोळ्या गल्लीत शिरलेला दिसायचा, तेवढाच. पण ते दोघेही गोंधळात पडलेले आहेत हे पोलिसांच्या लक्षात आले. चौकातील दिव्यांच्या खांबाखाली उभे राहून एक जण कागदावरचा मजकूर पाहत होता, तर दुसरा गोंधळालगत सभोवताली नजर भिरभिरवत होता. पण पोलीस काही जागचा हलला नाही आणि त्याने काही विचारण्याचाही प्रयत्न केला नाही, कारण तो या भागात नवीनच होता. केवळ उंटासारखे उभे राहून पहारा करण्याचे काम त्याचे होते. शेवटी गल्लीत शिरलेल्या एका तरुणाला हातात कागद असलेल्या व्यक्तीने काहीतरी विचारले. त्या तरुणानेही कागदावरचा मजकूर वाचला आणि नकारार्थी मान हलवीत तो चिंचोळ्या गल्लीत पुढे निघून गेला. कोणत्या तरी दाराची कडी ठोकावल्याचा आवाज झाला आणि ते दोघेही हळूहळू त्या पोलिसाजवळ आले. तुम्हाला काय हवं आहे? पोलिसाने खड्या आवाजात विचारले. आम्हाला एक पत्ता हवा आहे. याच गल्लीत SK नायर नावाचे वकील राहतात. घर नंबर नाही? नाही. समोरच्याच रेडिओ हाऊस समोरची गल्ली, असं त्याने लिहून दिलं. महाशय, ही गल्ली फरलांगभर लांब आहे. या रात्रीच्या वेळी किती दार ठोकवणार? मुंबईतील या बनलेल्या पोलिसाने फटकळपणाने समजावले. आणि काय चमत्कार घडला आहे ते त्याच्या लक्षातच आले नाही. एकाने त्याचे तोंड दाबले होते, तर दुसऱ्याने डोक्यावरची टोपी काढून कोणत्या तरी कठीण वस्तूचा डोक्यावर प्रहार केला होता. तो आघात सारासुद्धा नव्हता. दणकट शरीरयष्टीचा तो पोलीस शक्तिहीन होऊन उभ्या उभ्याच खाली कोसळला. दोघांनीही केवळ 2 मिनिटातच त्या पोलिसाचा पक्का बंदोबस्त केला. शुद्धीत आला तरी हालचाल करणे तर सोडाच, साधा आवाज देखील त्याला तोंडातून काढता आला नसता. अंधाऱ्या जागेत पोलिसाचे बोचके टाकून दोघेही दाराजवळ आले. दोघांनीही घाईघाईत हातमोजे चढवले. त्यातील एक जण कुलपे आणि तिजोरी देखील फोडण्यात पटाईत होता. त्याने 5च मिनिटात दाराचे सारेसुरे कुलूप उघडले. बॅटरीच्या उजेडात दोघांनीही सुधा बोरावकेच्या हॉलवरून नजर फिरवली. तो हॉल पूर्णपणे मोकळा होता. कोणतेही सामान आणि बसण्यासाठी कोणतीही बैठक त्या ठिकाणी नव्हती. बाजूलाच ऑफिसची खोली होती. मणी, त्या मूर्खाचे ठसे कोणत्या ठिकाणी असतील असं तुला वाटतं? कुलूप उघडणाऱ्याने हलक्या आवाजात आपल्या सहकाऱ्याला विचारले. त्यावेळी मणी उर्फ मणीलाल दार बंद करीत होता. घाई करू नकोस हरी. या बाहेरच्या दारापासून तो खिडकीपर्यंत कुठेही त्याचे ठसे दिसू शकतील. शांत वृत्तीच्या मणीने हलक्या आवाजात शांतपणे जाणीव दिली आणि आपल्याही खिशातील दुसरी बॅटरी काढून तो ऑफिसच्या दुसऱ्या दाराने आत आला. बॅटरीच्या उजेडात मणी बारकाईने तपासणी करीत होता. त्या ठिकाणी 3 खुर्च्या होत्या. कोणत्या तरी एका खुर्चीवर खून करणारा त्यांचा सहकारी बसला होता. तो कोणत्याही खुर्चीवर बसण्याची शक्यता होती आणि बाकीच्या 2 खुर्च्या आणि मेजावरील त्याच्या हाताचे ठसे असावेत असे मणीला वाटले. खून करताना त्याने मोजा घातला नव्हता. त्याऐवजी रुमाल पकडला होता. सूर्यावर देखील त्याचे ठसे उमटले असावेत अशी देखील मणीला शंका आली होती. पण पोलिसांच्या ताब्यातील त्या सूर्यावरचे ठसे मणी नाहीसे करू शकत नव्हता. अखेर मणीने घडी केलेले मऊशार पडके काढले आणि मोजे घातलेल्या हाताने प्रत्येक वस्तू पुसायला सुरुवात केली. त्याचेच अनुकरण हरीने देखील सुरू केले. संशय येईल ती वस्तू आणि ती जागा तो पुसत राहिला. 2:30 वाजता त्या दोघांचेही काम संपले. बॅटऱ्या खिशात घालून दोघेही दारात आले. मणीने दार उघडण्यासाठी हात पुढे केला, पण अचानक तो हात कोणीतरी खेचला आणि एकाएकी
ताकदवान मणी हवेत फेकला गेला. आपला उजवा हात खांद्यातून उपटून आल्यासारखे त्याला झाले आणि आवाजाने बुचकळ्यात पडलेला हरी धुसफुसल्यासारखा झाला. हलक्या पण चमत्कारिक आवाज त्याच्या तोंडून बाहेर पडला. अत्यंत वेगात त्याच्या पोटात काहीतरी खुपसले गेले. भयानक वेदनांनी कळवळून तो खाली बसला आणि त्याचवेळी झगमगीत उजेड हॉलमध्ये पसरला. घाबरलेल्या दोघांनी स्वतःला कसेबसे सावरले. सूर्यांशिवाय कोणतेही हत्यार त्यांच्याजवळ नव्हते. रात्रीच्या वेळी पोलिसांनी पकडले तरीही ते सुरे बाळगल्याच्या आरोपावरून पोलीस त्यांचे काहीही वाकडे करू शकत नव्हते. समोरचे दृश्य पाहून आपण स्वप्नात तर नाही ना, हेच विचार दोघांच्याही डोक्यात आले. निळ्या बेलबॉटममध्ये एक तरुणी दाराकडे पाठ करून उभी होती. तिच्या तोंडावर बुरखा होता, हातात काळे मोजे होते आणि उजव्या हातात सायलेन्सर लावलेले रिव्हॉल्वर होते. दोघेही अतिशय हादरले. पण सर्वात आधी शुद्धीत आला तो मणी. तसे दोघेही निर्ढावलेले बदमाश होते. अशा अनेक प्रसंगातून ते पार झाले होते. पण पुरुषापेक्षाही स्त्री घातकी असते अशी त्यांची समजूत होती. समोरची बुरखाधारी स्त्री घाबरली तर सरळ सरळ गोळ्या झाडेल हीच भीती दोघांच्याही डोक्यात घोळत होती. मणी, तू कुणाच्या बोटांचे ठसे साफ करायला आलास? अत्यंत कठोर आणि झहरी आवाजात बुरख्या आडून शब्द बाहेर आले आणि मनातील भीती काढून टाकण्याच्या प्रयत्नात असलेला मणी भीतीने अधिकच थरारून उठला. हरी, तू बोलणार आहेस का? दोघांच्याही कपाळात गोळ्या घालण्याची पाळी माझ्यावर आणणार आहात? त्या बुरख्याधारी तरुणीने हलक्या पण कठोर आवाजात विचारले आणि दोघांच्याही शरीरावर सरसरीत काठा उभा राहिला. तू कोण? मणीने कसाबसा धीर करून प्रश्न विचारला. त्याच्या आवाजाला देखील कंप सुटला होता. रातराणी, त्या तरुणीच्या तोंडून शब्द बाहेर पडले आणि दोघांच्याही हृदयाचे ठोके एकाच वेळी वाढले. नाव ऐकताच त्यांच्या शरीराचा थरकाप उडाला. रातराणीची कीर्ती त्यांनी यापूर्वी ऐकली होती. कोणताही बदमाश तिच्या हातून जिवंत निसटत नाही हे देखील त्यांना माहीत होते. आपल्याला ठार केल्याशिवाय ती राहणार नाही याचीही जाणीव त्यांना झाली. काहीतरी बोलण्याची सुबुद्धी तुम्हाला येईल. रातराणीच्या आवाजात गर्भित धमकी होती. नीट बोलला नाही तर कोणत्याही क्षणी तुम्हाला ठार करीन हाच अर्थ तिच्या आवाजातून व्यक्त होत होता. आम्ही फक्त सोपवलेली कामगिरी पार पाडतो. हरीने कसाबसा धीर केला, कारण त्याला जगावेसे वाटत होते. पण अद्याप बोलण्या इतका धीर मणीला आला नव्हता. तुमच्यावर कामगिरी सोपवली कोणी? आम्ही त्याला ओळखत नाही. संध्याकाळीच भेटून त्यानेही आमच्यावर कामगिरी सोपवली. ही जागा पुसून साफ करायची? हो. तू त्यांचं वर्णन करशील? हो. त्यांनी करड्या रंगाचा सूट घातला होता. काळे बूट आणि काळ्या रंगाची फेल्ट हॅट होती. डोळ्यांना भल्या मोठ्या काचांचा गॉगल होता आणि ओठावर मिशा चिकटवल्यासारख्या दिसत होत्या. चेहरा लांबट आणि रंग सावळा. घाईघाईत बोलायची त्याला सवय आहे. एका दमात आणि एका झटक्यात हरीने आपल्यावर ज्याने काम सोपवले त्याचे वर्णन करून टाकले. रातराणीच्या हातात पिस्तूल असले तरी हरीच्या मनातील भीती बरीच कमी झाली. या रातराणीला आपण पटेल असे सांगितले तर ती आपल्याला ठार करणार नाही हे त्याने ओळखले. कारण किती झाले तरी ती एक स्त्री आहे हे हरी विसरू शकत नव्हता. हरी, पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्येच तू धडे घेत होतास काय? मी? हरी या भलत्याच प्रश्नाने गोंधळला. हा प्रश्न विचारण्याचा तिचा उद्देश काय हे दोघांच्याही लक्षात आले नाही. हो, तू. जेव्हा तुम्ही दोघेही आत शिरलात तेव्हा तुम्ही ठसे मागे ठेवून जाणाऱ्याला शिव्या देत होतात. याचाच अर्थ बोटांचे ठसे या जागेत राहू देऊ नयेत हे तुम्हाला माहीत होतं. तो कोणत्या खुर्चीत बसला असेल याची चिकित्सा तुम्ही करीत असाल. रातराणी एकेका शब्दावर जोर देत पण जहरी आवाजात बोलत होती आणि आपण शब्दात अडकलो हे दोघांच्याही लक्षात येऊन चुकले होते. पण रातराणी, बोल, पण खरं असेल तेच बोल. या जागेत खून झालेला आहे हे कामगिरी स्वीकारताना आम्हाला माहीत होतं. बोटांचे ठसे कुठेतरी मागे राहिले असावेत आणि म्हणूनच आपल्यावर ही कामगिरी सोपवण्यात आलेली आहे हे आम्ही तर्काने ओळखले होते. हरी, खून करायला आलेला माणूस आरामात खुर्चीत बसतो काय? तसं नाही, पण हरी,
तो कोणत्या तरी खुर्चीवर बसलेला आहे याची माहिती तुम्हाला होती? नाही. इथं येण्यापूर्वी आम्ही काही तर्क केले होते. त्या सूर्यावर त्याचे ठसे असतील. खून करताना त्याने हातमोज्याऐवजी हातात रुमाल घेतला होता. हा देखील तुमचा तर्कच की काय? भेदक आवाजात रातराणीने विचारलं. आणि दोघांच्याही चेहऱ्यावर मूर्तिमंत भीती उभी राहिली. पण बोलायचा प्रयत्न केला. तरीही हरीच्या तोंडातून शब्द बाहेर फुटला नाही. तो कोण? कोण? हरीने थरथरत्या आवाजात विचारले. ज्यानं खून केला तो? खरंच मला माहीत नाही, हरीने झटक्यात सांगून टाकले. कोणत्याही क्षणी काहीही घडेल ही भीती दोघांनाही वाटत होती. दोघांचेही लक्ष तिच्या हातातील रिव्हॉल्व्हरवर खेळून राहिले होते. जर तुला काहीच माहीत नसेल तर माझ्या दृष्टीने तू जगायला नालायक आहेस. रात्रणीच्या तोंडून निघालेले हे शब्द भयानक होते. उघड उघड त्यात धमकी होती ठार मारण्याची. हरी गडबडीत झाल्यासारखा दिसला आणि या संधीचा आपण फायदा घेतला तर तो बरेच काही सांगून जाईल याचीही खात्री रातराणीला झाली. हरी, तुला खरंच काही माहीत नाही का? रातराणीने विचारलेल्या ह्या प्रश्नात कोणतेही कठोर भाव नव्हते. खरंच. एका शब्दावर काही तो बोलू शकला नाही. फट असा आवाज झाला आणि उभ्या उभ्याच हरी खाली कोसळला. त्याच्या कपाळावर मधोमध छिद्र पडले होते आणि त्यातून रक्ताची धार गळत होती. तडफडणाऱ्या हरीकडे हादरलेला मणी वेड्यासारखा पाहत होता. मणी, तुमच्यावर ज्यानं काम सोपवलं त्याचं वर्णन हरीने केलेलं आहे. ते बरोबर आहे? रातराणीने आता आपला मोर्चा मणीकडे वळवला होता. शांत झालेल्या हरीच्या चेहऱ्याकडे पाहता पाहताच त्याचा धीर पार सुटला होता. नाही. तुला तो माणूस माहीत आहे? हो. पांड्यानं हे काम सोपवलं. हा पांड्या कोण? त्याला पांड्याच म्हणून ओळखतात. तो प्रसिद्ध आहे. बोटांचे ठसे ह्या जागेतून नाहीसे करायचे हीच कामगिरी तुमच्यावर सोपवण्यात आली होती, बरोबर? हो. खून कुणी केला? राकेशनं. हा राकेश कोण? मी त्याला ओळखत नाही. पूर्वी एकदा तो हरीबरोबर काम करीत होता म्हणे. मणीच्या आवाजातील थरकाप काही कमी झाला नव्हता. मणी, ही कामगिरी तुमच्यावर कुणीही सोपवलेली नाही. हा खून केला जगन्नाथ पाटलानं. तुम्ही दोघे आणि जगन्नाथ अशी तिघांची टोळी मला माहीत आहे. तिजोऱ्या फोडण्यापासून ते खून करण्यापर्यंत कोणतीही कामगिरी तुम्ही स्वीकारता असा लौकिक मला माहीत आहे. आतापर्यंत तिघांनी अनेक खून केलेले आहेत. पण पुराव्याअभावी तुम्हाला पोलीस पकडू शकले नाहीत. रातराणी गंभीरपणे बोलत होती. तिच्या आवाजात क्रोध नव्हता. आवाजातील जहरी भाव पूर्णपणे नष्ट झाले होते. पण तुम्ही एका निरपराध मुलीचा खून केलात. तो केलात तर केलात, पण एका निरपराध मुलीला त्यात अडकवलंत. बिचारी ती काहीही न करता फासावर देखील जाईल. रातराणीचा आवाज हेलावत होता, भावनांच्या तुफानी लाटांवर. काहीतरी बोलण्यासाठी मणीने तोंड उघडले. फट असा आवाज झाला आणि तडफडत मणी देखील खाली कोसळला आणि रातराणी शांतपणे दार उघडून बाहेर पडली. पहाटे पहाटे धावपळीला सुरुवात झाली. एका दूधवाल्या भैयाने अस्पष्ट उजेडात वळवळणाऱ्या पोलिसाला पाहिले. केवळ कुतूहल म्हणून हाक मारली त्याने, पण उत्तर मिळाले नाही. भैया घाबरला. लिंबू देखील ठेवता येईल इतक्या शरीराला शोभेच्या दांडगट मिशा, पण त्या भैयाने त्या मिशांचा आणि आपल्या धिप्पाड शरीराचा काही मान राखला नाही. ओरडून त्याने जवळून जाणाऱ्या एका पेपरवाल्याला जवळ बोलावले. पेपरवाल्याने सायकल आवारात आणून उभी केली. मागचा पुढचा विचार न करता तो वळवळ सुरू असलेल्या वरांड्यात आला आणि खाली बसून त्याने भैयाला हाक मारली. भैया जवळ जाईपर्यंत त्या मुलाने जखडलेल्या पोलिसाचे हात सोडवले होते. घाबरलेला आणि चिडलेला पोलीस कसाबसा उठून उभा राहिला. त्याने मागे वळून अर्धवट उघड्या डान्स क्लासच्या दाराकडे पाहिले. आत काहीतरी घडलेले आहे हे त्याला माहीत होते. दार ढकलून तो आत शिरला. त्याने दिवा लावला, कारण बाहेर अस्पष्टसे उजाडले असले तरी आत हॉलमध्ये अंधार होता. तो पोलीस आणि मागून आलेले दोघेही थरथरत पाहत राहिले. 2 माणसे रक्ताच्या थारोळ्यात मरून पडली होती. दोघांनाही डोक्यात गोळा घालून ठार केलेले आहे हे पोलिसाने दुरूनच ओळखले होते.
जा रे, जवळ कुठेतरी पोलीस असेल, त्याला बोलावून आण. त्या पोलिसाने कठोर आवाजात हुकूम सोडला. याच मुलाने आपली सुटका केली होती. त्याचे आभार देखील आपण मानले नाहीत, याची आठवण त्याला राहिली नाही. सायकल घेऊन तो मुलगा वाऱ्यासारखा निघाला आणि त्याचवेळी पोलिसाने शिट्टी जोरजोरात वाजवायला सुरुवात केली. 5च मिनिटात 4-5 पोलीस धावपळत तिथे येऊन पोचले आणि 10च मिनिटात 2 जीप्स येऊन तिथे उभ्या राहिल्या. पोलिसांनी पाहता क्षणीच त्या दोघांनाही ओळखले. मुंबईतील कोणताही पोलीस अधिकारी त्यांना ओळखत होता. गाजलेले मुंबईतील अट्टल बदमाश होते ते. ते दोन्ही खून पाहून पोलीस देखील हादरले. पोलिसाला जखडून टाकून आत दोघांचे खून करण्यात आले होते, तेही गोळ्या घालून. मुंबईच्या भरवस्तीत ही घटना सामान्य नव्हती. खून झाले होते कुणाचे? ज्यांनी अनेक खून करून पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकली, त्या अट्टल बदमाशांचे. अखेर 8:15 वाजता इन्स्पेक्टर माने आले आणि तपासणी करायला सुरुवात झाली. त्यांनी प्रथम रात्रपाळीच्या पहाऱ्यांवर असलेल्या पोलिसालाच प्रश्न विचारायला सुरुवात केली. तुला रात्री याच दोघांनी जखडलं याची खात्री आहे? मानेने विचारले. होय साहेब. नंतर काय झालं? ते दोघे आत शिरले तेव्हाच आणखी एक व्यक्ती दाराजवळ येऊन उभी राहिली. तू त्या व्यक्तीला नीट पाहिलंस? मला नीट पाहता आलं नाही साहेब. तो अंधारातून गुपचूप वरांड्यात आला होता. पुढं काय झालं? दार उघडून तो त्यांच्या मागूनच आत शिरला. बोलण्याचे आवाज होत होते. खूप वेळानं बोलणं ऐकू आलं साहेब. कितीतरी वेळ सर्व शांतता होती. दबक्या आवाजात पोलीस सांगत होता आणि ते कशासाठी आले असावेत हाच विचार इन्स्पेक्टर माने करीत होते. बदमाशांचे खून करायचे काम तर झाले होते, पण त्यांना पुन्हा या जागेत येण्याचे कोणतेही कारण नव्हते. एक फडके मेजावर होते आणि एक मणिलालच्या डाव्या हातात होते. त्याच्या फडक्याकडे माने विचारी नजरेने पाहत होते. सकाळी त्यांनी स्वतः उभे राहून कुलूप लावून घेतले होते. चावी त्यांच्याच खिशात होती. आत ही 2 फडकी नव्हती. मग आली कुठून? आतले ठसे नाहीसे करण्यासाठी तर ते आले नसतील ना? हाच विचार त्यांच्या डोक्यात उभा राहिला आणि त्या दृष्टीने त्यांनी त्या जागेची पुन्हा तपासणी करायला सुरुवात केली. आणि खिडकीचा धुळीने माखलेला कठडा साफ करण्यात आलेला आहे. ठसे घेणाऱ्यांनी टाकलेली पावडरही पुसली गेलेली आहे, हे त्यांच्या लक्षात आले. इन्स्पेक्टर माने एक फडके घेऊन नीट उजेडात आले. त्या फडक्याने काहीतरी पुसलेले आहे हे त्यांनी लगेच ओळखले. पण आता पुसून काहीच फायदा नव्हता. बदमाशांचे ठसे तर केव्हाच घेतले गेले होते. मानेनी पंचनामा करून प्रेत हलवण्याचे काम सब इन्स्पेक्टरवर सोपवले आणि ते तिथून निघाले. त्यांच्या डोक्यात वादळ माजले होते आणि त्याच वादळात रजनी काटकरचे बोलणे उमटत राहिले होते. सुधा बोरावकेनेच जर महानंदाचा खून केलेला आहे, तर ही जागा साफसफाई करण्याचे या बदमाशांना कारणच काय? ज्या 2 तरुणांचे वर्णन तिने केले होते, तेही डोळ्यांपुढे उभे राहिले. पण त्या वर्णनाचे बदमाश काही त्यांच्या डोळ्यापुढे आले नाहीत. एकेकाला पाहिल्याशिवाय ते ओळखता येणे कठीण होते. मणी आणि हरी हे दोघेच नव्हते. आणखी एक सहकारी त्यांचा आहे हे पोलिसांना माहीत होते. तिघांची ती टोळी होती. तिसरा जगन्नाथ पाटील हा एकदम मानेंच्या डोळ्यापुढे उभा राहिला. पण त्याच्या झोकदार मिशा नव्हत्या. साफ मिशा काढीत होता. केस देखील मानेवर वाढवायची त्याला सवय नव्हती. जीप घेऊन इन्स्पेक्टर माने निघाले. या जगन्नाथ पाटलाला शोधण्यासाठी एक धागा मिळवीत आपण गेलो तर हे प्रकरण सोडवणे कठीण जाणार नाही, याची कल्पना त्यांना आली. कारण सुधा निरपराधी असावी असे त्यांनाही वाटत होते. पण ते खरा गुन्हेगार मुद्देमालासह सापडला नाही तर सुधाला वाचवू शकत नव्हते. जगन्नाथच्या सर्व जागा इन्स्पेक्टर मानेंनी दुपारपर्यंत हेरल्या, पण जगन्नाथ काही सापडला नाही. 4-5 दिवसात त्याला कोणीही पाहिले नव्हते. शेवटी चौकशी करता करता ते कलकत्त्याला काही कामासाठी 4 दिवसापूर्वीच गेले असे त्यांना समजले. आणि पुन्हा एकदा त्यांच्या मनात गोंधळ माजायला सुरुवात झाली. पाटील कलकत्त्याला गेला तर मग खून करण्यासाठी आला कोण? कदाचित ठसे पाहिल्यानंतर कोण खुनी हे समजणेही शक्य होते. जगन्नाथ पाटलाला घाईघाईत बोलवण्याची सवय होती. आणि एक प्रश्नही शिल्लक राहत होता. अचानक ऑफिसच्या रोखाने धावणारी त्यांची जीप थांबली. आपण जीप का थांबवली
हेही त्यांच्या लक्षात आले नाही. त्यांच्या डोळ्यापुढे रजनी काटकर उभी राहिली. तिला या प्रकरणात बरीच काही माहिती असावी असेच त्यांना वाटले. पण त्यांनी रजनीकडे जाण्याचा मूर्खपणा पत्करला नाही. आपण तिकडे गेलो तर ती काहीही सांगणार नाही याची खात्रीही त्यांना झाली होती. रातराणीने जर सुधा बोरावकेला वाचवण्याचाच निश्चय केला असेल तर तिने असे खून करणे धोक्याचे होते. खून करून ती पुरावाच नष्ट करीत आहे अशी त्यांची खात्री झाली होती. कुठेतरी तिला रोखायला हवे असे त्यांना वाटले. पण तिला रोखण्याचे मार्ग मात्र त्यांच्यापुढे आले नाहीत. इन्स्पेक्टर मानेंच्या डोळ्यापुढे जगदीश उभा राहिला. जगदीशचे आणि रजनी काटकरचे संबंध त्यांच्या मनात उभे राहिले. आपण जर पद्धतशीरपणे जाळे पसरून जगदीशवर नजर ठेवली तर बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात येतील याचीही त्यांना खात्री झाली. आता मात्र नजर ठेवण्याच्या बाबतीत कोणतीही चूक करायची नाही याचा निर्णय त्यांनी घेतला. जी माणसे निवडायची ती तोलामोलाची हवीत याची जाणीव त्यांना झाली आणि म्हणूनच घाई करायची नाही असे त्यांनी ठरवले. संध्याकाळी 7 वाजता पोलीस खात्यातील साध्या वेशातील 2 हवालदार रजनी काटकरच्या बंगल्यावर नेमले गेले. रजनी काटकरला अजिबात संशय येऊ न देता तिच्या हालचालीवर कडक नजर ठेवायची अशी स्पष्ट सूचना दोघांनाही देण्यात आली आणि चौघांना जगदीशच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी धाडण्यात आले. इतकी व्यवस्था करून रात्रभर ते बेचैन होते. कोणत्याही क्षणी आपल्याला फोन येईल असे सारखे त्यांना वाटत होते. पण फोन आला तो सकाळी 7 वाजता. रजनी काटकरच्या बंगल्यावर नेमलेल्या त्या हवालदाराचा फोन होता. सर, रजनी काटकर रात्री 8:30 वाजता बंगल्यावर आल्या. 11 वाजता त्यांनी आपल्या बेडरूममधील दिवा मालवला. त्यानंतर त्या कुठेही बाहेर पडलेल्या नाहीत. त्या पोलीस हवालदाराने रिपोर्ट दिला. तुम्ही दोघे जागे होतात? इन्स्पेक्टर मानेंनी नेहमीच्याच पद्धतीने कठोर आवाजात विचारले. आम्ही जागेच होतो साहेब, घाईघाईत भित्र्या आवाजात हवालदाराने सांगितले. आणि आज रात्री काहीही घडले नाही याची खात्री त्यांना झाली. नेहमीच्या पद्धतीने 9 वाजता ते आपल्या ऑफिसात शिरले आणि नवीनच एक बातमी त्यांना ऐकायला मिळाली. कोणीतरी एक बुरखाधारी स्त्री रात्री 12:30-1च्या सुमारास पाराशरांच्या बंगल्यात शिरली होती. तिच्या हातात पिस्तूलही होते. जवळजवळ 1 तास त्या व्यक्तीने महानंदाच्या आईला प्रश्न विचारले होते आणि काहीही नुकसान न करता निघून गेली होती. तुम्ही मला फोन का नाही केलात? समोरच्या हवालदारावर ते भडकले. काळेसाहेब म्हणाले, आपण दिवसभर धावपळ करीत होतात. रात्री तुम्हाला उठवायचं नाही, दबक्या आवाजात हवालदाराने सांगितले. तुम्ही व्यवस्था काय केलीत? आम्ही तिथं 2 पोलीस ठेवले. काळे महानंदाच्या आईला भेटले होते? नाही साहेब. का नाही भेटले? त्यांचा भाचा म्हणाला ते अतिशय थकलेले आहेत. त्यांना इतका धक्का बसलेला आहे की कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्याच्या मनस्थितीत त्या नाहीत. हवालदार घाबरलेल्या आवाजात बोलला. त्याला घरी पळण्याची घाई लागली होती. माने जोपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत त्याला घरी जाता येणार नव्हते. पण अचानक इन्स्पेक्टर मानेंनी त्याला जाण्याची सूचना केली. तेव्हा तो खुश झाला. 1 मिनिट देखील ऑफिसात न थांबता तडक निघून गेला. कारण कोणी सांगावे, पुन्हा का मानेंची लहर फिरली तर आणखी 1-2 तास तरी आपल्याला अडकून राहावे लागेल ही भीती त्याच्या मनात उभी राहिली. हवालदार निघून गेला आणि जगदीशवर नजर ठेवण्यासाठी नेमलेल्या 4 पोलिसांची वाट पाहत इन्स्पेक्टर माने बसून राहिले. ते आल्यानंतरच त्यांना पाराशरांच्या बंगल्यावर जायचे होते. 11 वाजता एक हवालदार आला, पण त्यांचा रिपोर्ट समाधानकारक नव्हता. रात्री 11 पासून तो सकाळी 9:30 पर्यंत जगदीश आपल्या घरातून बाहेर पडलेला नाही इतकेच त्याने सांगितले होते. माने पाराशरांच्या बंगल्यावर जीपमधून उतरले तेव्हा चिडलेले होते. महानंदाच्या आईची भेट घेण्याचा 2दा त्यांनी प्रयत्न केला होता आणि दरवेळी हा प्रयत्न पाराशराच्या भाच्याने हाणून पाडला होता. पण 3ऱ्या वेळी पोलिशी गचका काय असतो हे त्या सुधीर कौलला दाखवायला हवा असे त्यांना वाटत होते. मिस्टर सुधीर, महानंदाची आई आहे? मानेंनी कठोर आवाजात विचारले. त्यांचा तो अवतार पाहून सुधीर कचरल्यासारखा झाला. हो आहेत, पण मिस्टर सुधीर, त्यांचे डॉक्टर कोण? डॉक्टर नाम जोशी. त्यांना ताबडतोब बोलावून आणा. मला त्यांच्याशीही बोलायचं आहे आणि महानंदाच्या आईशीही. तापटपणाने इन्स्पेक्टर माने बोलून गेले. आणि आपण त्यांना आत रोखू शकणार नाही याची खात्री सुधीर कौलला झाली. तो गोंधळला.
आणि त्याच गोंधळात त्यांनी डॉक्टर नामजोशींचा नंबर फिरवला. 10 मिनिटात येतो म्हणाले. रिसिव्हर खाली ठेवून दबक्या आवाजात सुधीर कौलने सांगितले. आणि त्याचवेळी बाहेरच्या एका पहारेकऱ्याने 4-5 पत्रे आणून सुधीरच्या हातात दिली. नुकतीच पोस्टमनने ती बाहेर दिली होती. एक एक पत्र फोडून चाळता चाळताच सुधीर दचकल्याची जाणीव इन्स्पेक्टर मानेंना झाली. साहेब, महेंद्र पाराशरचं पत्र. ते मलाच आलेलं आहे. बोलता बोलता त्याने ते पत्र मानेंच्या हातात दिले. मानेने धावती नजर पत्रातील मजकुरावरून फिरवली. ते पत्र मुंबईतूनच पाठवण्यात आलेले आहे हे स्पष्ट झाले. महानंदाच्या खुनाची बातमी ऐकून त्यांनी दुःख व्यक्त केले होते आणि महानंदानंतर आपणच एस्टेटीचे वारस आहोत ही आपली भूमिका त्या पत्रात त्यांनी स्पष्ट केली होती. आणि योग्य वेळी आपण हक्क मागण्यासाठी येऊ अशी सरळ सरळ धमकी त्या पत्रात दिली होती. ते इंग्लंड लेटर होते. भायखळ्याच्या पोस्टाचा शिक्का त्याच्यावर होता. 2 दिवसापूर्वी ते पत्र पोस्टात टाकण्यात आले होते. पण तारीख खून झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीचीच होती. मिस्टर सुधीर, या महेंद्र पाराशरचा एखादा फोटो आहे? इन्स्पेक्टर मानेंनी गंभीरपणे विचारले. आणि सुधीर कौलने नकारार्थी मान हलवली. सुधीरशी बोलण्याचे विषय संपले होते आणि माने डॉक्टरांची वाट पाहत बसून राहिले होते. 8:30 वाजता आपली कार बंगल्याच्या फाटकातून आत घेतानाच आपल्या बंगल्यावर कोणाची तरी नजर आहे हे रजनीच्या लक्षात आले. आज कोणत्याही परिस्थितीत तिला बंगल्यातून बाहेर पडायचे होते, कारण महानंदाच्या आईची भेट घेणे तिला जरुरीचे होते. आपल्या बंगल्यावर नजर आहे हे लक्षात येताच तिचा थोडासा गोंधळ उडाला आणि थोड्याच वेळात बंगल्याच्या मागच्या भागातही आणखी कोणीतरी नजर ठेवीत आहे हे तिचे लक्षात आले. तेव्हा ती पार गोंधळल्यासारखी झाली. इतक्या उघडपणे आपल्या बंगल्यावर पोलिसांशिवाय कोणीही नजर ठेवणार नाही हे तिने ओळखले. माने 3 दिवस भेटलेले नाहीत याचाच अर्थ आपल्याला पेचायत पकडण्याचा विचार त्यांच्या डोक्यात आलेला असणार याची तिला खात्री झाली. मनातल्या मनात ती चिडली. इन्स्पेक्टर मानेंना चांगला धडा शिकवण्याचा प्रयत्न तिने केला. इन्स्पेक्टर मानेंनी असे पोलीस काही पहिल्यांदाच ठेवले नव्हते. यापूर्वीही त्यांनी बराच प्रयत्न केला होता आणि दरवेळी तो रजनीने हाणून पाडला होता. मोलकरने आपल्या खोलीत झोपण्यासाठी निघून जाताच तिने 10:30-11:15च्या सुमारास आपल्या बेडरूममध्ये दिवा घालवला. शांतपणे पुढच्या आणि मागच्या दाराजवळ जाऊन तिने पहाऱ्यावरच्या दोघांनाही न्याहाळले. समोरच्या भागातील व्यक्ती फाटकाबाहेरच्या रस्त्यावर होती, तर मागच्या भागातील व्यक्ती फाटकाच्या बाजूला एका झाडाखाली उभी होती. पुढच्या बाजूला दिव्याचा उजेड थोडाफार का होईना पण बंगल्याच्या पोर्चपर्यंत येत होता, पण मागच्या भागात मात्र पूर्णपणे अंधार होता. दूरवरच्या दिव्यांचा उजेड फार तर पहारा करणाऱ्या त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत होता. बंगल्याचे मागचे फाटक आणि बंगल्याचे मागचे दार यामधील फाटकात पूर्णपणे अंधार पसरला होता. तिने आपले नेहमीचे क्रेपच्या तळव्यांचे बूट घातले, निळा बेलबॉटम घातला, अंगाला घट्ट बसणारा कुर्ता घातला, कुर्त्याच्या खिशात बुरखा, दुसऱ्या खिशात हातमोजे आणि बेलबॉटम तुमानीच्या खिशात रिव्हॉल्वर टाकून ती हळूच बंगल्याच्या मागच्या भागात आली. दूरवर उभा असलेला तो माणूस दाराकडे लक्ष ठेवून असावा याची जाणीव तिला झाली आणि तिने हळूच आपल्या मोलकरणीला उठवले. दिवा न लावण्याची सूचना दिली. त्या मोलकरणीला हा प्रकार नवीन नव्हता. ते केवळ जवळ नित्याचेच झाले होते. या प्रकाराने तिचे डोके तल्लख बनले होते. भरपूर पैसे मिळत असल्याने कुरकुर करण्याचीही तिला गरज नव्हती. सारजा, मी बाहेर जाताच तू आवाज न करताच आतून दार बंद करून घे. नंतर घड्याळाचा 3चा अलार्म लावून ठेव. अलार्म झाला की लगेच दाराची कडी काढून ठेव. सारजाला इतक्या सूचना पुरेशा होत्या. आता आपली मालकीन गेली की 3 वाजता परत येईल हे तिने ओळखले. दार उघडले गेले आणि फट्टीतून तिने कुंपणाच्या बाहेर असलेल्या व्यक्तीला न्याहाळायला सुरुवात केली. सतत तो दाराकडे लक्ष ठेवून होता हे तिला पटेना. आजूबाजूला त्याची नजर गेलीच तर आपल्याला बाहेर जाता येईल हे तिने गृहीत धरले होते. त्याने डाव्या बाजूला पाहिले असावे असे तिला वाटले आणि उघड्या दारातून ती सापासारखी सरपटत बाहेर पडली आणि लगेच आवाज न करता सारजाने दार बंद केले. पण एकदम कडी मात्र तिने लावली नाही, कारण काही बिघडलेच
आणि आपली मालकीण घाईघाईत मागे आली तर तिची गैरसोय होऊ नये असा विचार तिने केला. पण रजनी मागे फिरली नव्हती. हळूहळू नजर ठेवणाऱ्या त्या माणसाचा चेहरा कोणत्या बाजूला आहे हे आजमावीत बंगल्याच्या उजव्या बाजूला सरकायला तिने सुरुवात केली. थेट बंगल्याच्या उजव्या बाजूला असलेल्या कुंपणापर्यंत ती पोहोचली. कुंपणाच्या 2 काटेरी तारा तिने झुडपात शिरून वाकवल्या आणि हळूच ती कपड्यांना काटे लागणार नाही याची खबरदारी बाळगीत आतून बाहेर पडली. पुन्हा ती अंदाज घेत होती. आपल्यावर कुणाचेही लक्ष नाही याची ती खात्री करीत होती. अखेर तशीच ती दुसऱ्या बंगल्याला असलेल्या कुंपणातून आत शिरली आणि केवळ 10च मिनिटात एका बंद आणि ओसाड्याच्या छोट्याशा बंगल्याच्या मागच्या भागात आली. तिने स्टँडर्ड कार बाहेर काढली. आता तिच्या हालचाली वेगात सुरू झाल्या. स्टँडर्ड कारमध्ये असलेल्या पांढरा परकर आणि त्यावर नाईट गाऊनसारख्या बुशर्टसारखा दिसणारा निळ्या पट्ट्यांचा पांढरा झगा चढवला. कुणीही वाटेत भेटलेच आणि गाडी अडवलीच तर त्यांना संशय यायला नको होता. 12:30च्या सुमारास तिने पारासरांच्या बंगल्यापासून बऱ्याच अंतरावर कार उभी केली. खऱ्या अर्थाने तिच्या धोक्याला आता कुठे सुरुवात झाली होती. सैन्यात आयुष्य काढलेले 3 हत्यारबंद शिपाई त्या बंगल्यात पहाऱ्यावर होते आणि म्हणूनच तिला सावधगिरी बाळगणे भाग होते. अतिशय सावधगिरी बाळगून ती बंगल्याच्या रोखाने जात होती. बंगल्याच्या सभोवताली असलेल्या झाडाझुडपांमध्ये तिला तो बंगला धड दिसत नव्हता. कुंपण ओलांडल्यापासून बंगल्यापर्यंतचे फार मोठे अंतर तिला तोडावे लागणार होते. बऱ्याच दूर अंतरावर थांबून तिने पहारेकऱ्यांच्या जागांचा अंदाज घेतला. ते कुठे उभे असतील याचेही चित्र तिने डोळ्यापुढे आणले. कारण ती नेहमी एकाला फाटकाजवळ पाहत होती, दुसऱ्याला पोर्चमध्ये पाहत होती आणि तिसरा असलाच तर तो बंगल्याच्या मागच्या बाजूला असणार होता. अत्यंत सावधगिरी बाळगत ती कुंपणाजवळ आली. कुंपण ओलांडणे सोपे नसले तरी तिच्या दृष्टीने फारसे कठीण नव्हते. फक्त आवाज झाला आणि तो एखाद्या पहारेकराने ऐकला तरच एखाद्या धोक्याला तिला तोंड द्यावे लागणार होते. पण सारखा धोक्याचाच विचार करण्याची सवय तिला नव्हती. तसे करीत राहिले तर आपण हालचाल देखील करू शकणार नाही हे तिला पक्के माहीत होते. हळुवारपणे ती कोपऱ्यातून आत शिरण्याचा प्रयत्न करत होती. 5 मिनिटांच्या प्रयत्नाने ती कुंपणाच्या आतल्या बाजूला असलेल्या एका झाडाखाली येऊन उभी राहिली. अंधारात डोळे फाडून तिने सभोवताली नजर फिरवली, पण सर्व शांत होते. पहारेकऱ्यांची अस्पृश्यशी चाहूल देखील तिला लागत नव्हती. झाडाझुडपांचा आश्रय घेत तिने हळूहळू बंगल्याच्या रोखाने सरकायला सुरुवात केली. प्रत्येक पाऊल ती सावधगिरीने टाकत होती. तिला मनात भीतीचा लवलेशही नव्हता. कोणत्या मार्गाने बंगल्यात शिरायचे याचा विचार तिने आधीच केला नव्हता आणि बंगल्यात शिरल्यानंतर महानंदाच्या आईची खोली कुठे शोधायची हे देखील तिने पाहिले नव्हते आणि त्याची तिला तशी जरुरीही नव्हती. कशीबशी तिने बंगल्याच्या डाव्या बाजूची भिंत गाठली. जवळजवळ 10 मिनिटे ती एकाच जागी स्तब्धपणे उभी होती. नेमका धोका कोणत्या बाजूने आहे हे तिला सांगता आले नव्हते, पण सांगता आले असते तर तो धोका कोणता. हळूहळू तिने एकेका खिडकीची तपासणी करायला सुरुवात केली आणि कोणत्याही खिडकीतून आपण आत प्रवेश करू शकणार नाही याची खात्री तिला पटली. थोडीशी ती बेचैन बनली. तिने आता मात्र गंभीरपणे विचार करायला सुरुवात केली. या एकमजली घराला पाण्याची टाकी असावी असे तिला वाटले. ती टाकी कोणत्या बाजूला असावी आणि कोणत्या पद्धतीने आपल्याला वर चढावे लागेल याचा अंदाज तिने घेतला. पण बंगल्याच्या धाब्यावर चढण्यासाठी सोयीची अशी जागा तिला सापडली नाही. पण तरीही ती अजिबात निराश बनली नाही. निराश होण्याचे कारणही तिला नव्हते. ती एका छोट्याशा झाडाजवळ थांबली. ते पेरूचे झाड होते. त्या झाडाची एक फांदी धाब्याच्या काठापासून बरीच खाली आणि जवळजवळ 2-2.5 फूट अंतरावर आहे हे तिने ओळखले आणि कोणताही मागचा पुढचा विचार न करता तिने त्या झाडावर चढायला सुरुवात केली. अद्याप एकाही पहारेकऱ्याच्या आपले अस्तित्व लक्षात आलेले नाही हे पाहून तिने शिपायांना अक्षरशः शिव्या हासडल्या आणि आपण जी फांदी पाहिली तिच्याहीपेक्षा उंचीवर दुसरी फांदी आहे हे तिच्या लक्षात आले. हळूहळू हातापायांचा आधार घेत ती बारीक फांदीवरून पुढे सरकू लागली.
आणि तसतशी ती उंचावरची फांदी खाली वाकू लागली. आणि त्याचवेळी बुटांचा अडसर आवाज तिच्या कानात शिरला. जेव्हा तो आवाज आपल्याच रुखाने येत आहे असे तिला वाटले, तेव्हा तिच्या काळजाचे पाणी पाणी झाले. त्यावेळी दोन्ही पाय तिने फांदीवर अडकवले होते आणि दोन्ही हाताने फांदी गच्च पकडली होती. जिथल्या तिथेच ती थांबली. पानांचा किंचितही आवाज झाला तर पहारेकरी सावध होईल, ही भीती तिच्या मनात निर्माण झाली होती. पहारेकरी एकदम झाडाजवळ आला. तिने श्वास रोखला. काय घडेल ते घडेल, पण आपण मनावरचा ताबा मात्र ढळू द्यायचा नाही, ही जिद्द तिच्या मनात निर्माण झाली. आणि जेव्हा तो पहारेकरी दणकट पावले टाकीत झाडाजवळ आला तेव्हा तिचा जीव भांड्यात पडला. डोक्यावरचे ओझे एकाएकी नाहीसे झाल्यासारखे वाटले. ऐकू येणारी पावले दूरवर कुठेतरी थांबल्यासारखी वाटली. बोलण्याचे आवाज तिच्या कानात शिरले. फक्त आवाज तिला ऐकू येत होता, पण काय बोलले जात आहे हे मात्र ऐकू येत नव्हते. हळूहळू तिने फांदीवरून पुढे सरकायला सुरुवात केली. पेरूच्या झाडाची ती फांदी हळूहळू वाकून खाली खाली येऊ लागली. एकदम ती दचकली आणि जेव्हा आपले डोके धाब्याच्या काठ्याला लागल्याची जाणीव तिला झाली तेव्हा खुश होऊन एका हाताने तिने काठ पकडला. फांदी एकदम सोडून देणे धोक्याचे होते. शांत वातावरणात तो आवाज तिन्ही पहारेकऱ्यांचे लक्ष वेधून घेईल याची जाणीव होती. कशीबशी ती एका हाताने फांदी पकडीत धाब्याच्या काठावर आडवी झाली. हळूहळू तिने उभे राहून फांदी धाब्यापासून शक्यतो दूर केली आणि झटक्यात हात ठेवून ती धाब्यावर आडवी झाली. कसला तरी आवाज तिने ऐकला. दणकट पावले आणि त्यानंतर सभोवताली फिरणारा प्रखर बॅटरीचा उजेड. पुन्हा एकदा तिच्या छातीत धडकी भरून गेला. संशय तर कुणाला आला नसेल ना, अशी उगीचच भीती तिच्या मनात आली. पहिल्या मजल्यावरचा तो धाबा तसा काही पूर्णपणे रिकामा नव्हता. त्या धाब्यावर मधोमध एक खोली होती आणि त्या खोलीत कोणीतरी राहत होते. तिने जी पडल्या पडल्या ऐकली ती कॉटची करकर होती. हळूहळू धाब्यावरून सरकत सरकत ती त्या खोलीजवळ आली. त्याच खोलीच्या उजव्या बाजूला एक भली मोठी पाण्याची टाकी होती, पण खाली जाण्यासाठी दार मात्र कुठेही दिसत नव्हते. खोलीतून त्या कदाचित खाली उतरायला पायऱ्या असाव्यात, ही जाणीव तिच्या मनात निर्माण झाली आणि पुन्हा ती धाब्यावरच्या त्या खोलीजवळ आली. 10 मिनिटात हळूहळू एका वाघाच्या गुरफण्यासारखा आवाज आला आणि जोरदारपणे कोणीतरी घोरतो आहे याची खात्री तिला झाली. बेधडक ती खोलीत शिरली. रिव्हॉल्व्हरची नळी तिच्या हातात होती. आपल्याला थोडेसे निर्दय बनावे लागणार आहे हे तिने गृहीत धरले होते. हळूहळू ती झोपलेल्या व्यक्तीच्या रोखाने पुढे सरकली. सरावलेल्या डोळ्यांना अंधारात का होईना अस्पष्टसे दिसत होते. अचानक तिचा डावा हात त्या व्यक्तीच्या तोंडावर आवळला गेला आणि उजव्या हातातील रिव्हॉल्व्हरचा दस्ता धाडकन त्याच्या डोक्यावर आदळला. थोडीशी धडपड झाली आणि पाहता पाहता तो शांत झाला. अंधारातच तिने त्याची चादर काढली. त्याचे हात आणि पाय पक्के जखडले गेले. तोंडालाही पक्का बंदोबस्त करण्यात आला आणि खुश झालेल्या रातराणीने खाली उतरायला जिना शोधायला सुरुवात केली. खाली उतरायला जिना होता आणि ते दार फक्त लोटून बंद केलेले होते. तिने ते बेधडक खाली उतरायला सुरुवात केली. या बंगल्यातून निसटणे तितकेसे अवघड नाही याची देखील खात्री तिला झाली. बंगल्यात तर प्रवेश मिळाला होता, पण तिला भेटायचे तिची बेडरूम रात्रणीला माहीत नव्हती. शोधाशोध करीत बसायला तसा काही फार वेळ नव्हता, पण शोधणे काही तिला चुकले नव्हते. तिचे नशीब जोरावर होते. एका खोलीतील दिवा जळत होता आणि एक बाई घाईघाईत त्या खोलीत जातानाही ती अर्ध्या जिन्यावरून पाहत होती. कदाचित त्या खोलीत आजारी महानंदाची आई असावी असाही विचार ती करत होती. ती बाई त्या खोलीत जाताच रातराणीने पायऱ्या उतरायला सुरुवात केली. आता खरी कसोटीची वेळ होती. उजेडात त्या बाईने पाहिले तर अभावितपणे तिच्या तोंडून किंकाळी फुटल्याशिवाय राहणार नव्हतं. सावकाश ती पावले न वाजवता खोलीत शिरली. तिने रिव्हॉल्व्हर एका कॉटजवळ वाकलेल्या बाईवर रोखले आणि दरवाजा बंद केला. तुम्ही ओरडाल तर मी गोळी घालीन आणि शांत राहिलात तर काहीही करणार नाही, रातराणीने गंभीर आवाजात त्या स्त्रीला धमकावले आणि ओरडण्यासाठी उघडलेले तिचे तोंड शिंपल्यासारखे मिटले गेले. तू कोण?
कॉटवर झोपलेल्या जाडजूड शरीराच्या बाईने घाबऱ्यागोबऱ्यात विचारले. एकंदरीत तिच्या थाटावरून ती महानंदाची आई असावी याची खात्री तिला झाली. मी रातराणी तुम्हाला मदत करायलाच आले आहे. जरा शांत राहिलात तर माझ्याऐवजी तुम्ही स्वतःला मदत कराल, रातराणी हलक्या पण गंभीर आवाजात म्हणाली. आणि त्यांची भीती घालवण्यासाठी तिने हातातील रिव्हॉल्वर बेलबॉटम पॅन्टच्या भल्या मोठ्या खिशात कोंबले. त्यावेळी कॉटवर झोपलेली महानंदाची आई आणि तिची नोकराणी घाबऱ्यागोबऱ्या रातराणीच्या बुरख्याकडे पाहत होत्या. तुला काय हवंय? माझ्या काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायला हवीत. का? तुमच्या मुलीच्या खुनाचा आरोप एका निरपराध स्त्रीवर आहे, पण खून करणारी माणसे वेगळीच आहेत हे मला माहीत आहे, रातराणी गंभीरपणे बोलली. आणि महानंदाची आई कशीबशी उठून बसली. तिच्या चेहऱ्यावरची भीती पाहता पाहता नाहीशी झाली होती आणि रातराणीला आपल्याच कॉटवर बसण्याची तिने सूचना केली होती. कोणताही फारसा विचार न करता तिथून जायला निघाली तेव्हा तिचे मन हलके झाले होते. आई, जे तुम्ही मला सांगितलं ते पोलिसांना सांगणार नाही असं वचन तुम्ही मला द्यायला हवं, जाता जाता रातराणीने सांगितले. पण का? न्याय आंधळा असतो, त्याला समोरचं फारसं काही दिसत नाही. या न्यायाला भावना नसतात, रातराणी गंभीरपणे बोलली आणि झटक्यात त्या खोलीतून बाहेर पडली. धाब्यावरच्या खोलीत ती आली तेव्हा कॉटवरचा बंदिस्त माणूस सुटण्याचा प्रयत्न करीत होता. सकाळपर्यंत थांब, कोणीतरी वर येईल आणि तुझी सुटका करील. जेव्हा सुटका होईल तेव्हा सांग. रात्री रातराणी आली होती महानंदाच्या आईला भेटण्यासाठी. कॉटजवळ वाकून रातराणीने हलक्या आवाजात त्या बंदिस्त व्यक्तीला सांगितले आणि आल्या मार्गाने ती त्या बंगल्याच्या आवारातून बाहेर पडली. जेव्हा तिने तुफान वेगाने स्टँडर्ड कार पळवायला सुरुवात केली तेव्हा तिच्या डोक्यात विचारांचे थैमान माजले होते. या प्रकरणाला वेगळे वळण लागते आहे हे पाहून ती गडबडली होती. श्रोते हो, आजच्या भागात तिथेच थांबूयात. पुढे काय होतं ते ऐकण्यासाठी भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा. तुमच्या कमेंटची मी आतुरतेने वाट पाहत आहे. धन्यवाद.